नमस्कार. न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क. वन आणि महसूल जमिनीवरील अतिक्रमणधारकांच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करून कायमस्वरूपी पट्टे द्यावेत या मागणीसाठी भूमिमुक्ती मोर्चा आक्रमक झाला आहे. जळगाव जामोद येथील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात सत्याग्रह आंदोलनाचे निवेदन सादर करण्यात आले आहे. नेमक्या काय आहेत मोर्चाच्या मागण्या, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, आपण पाहत आहात सक्षम न्यूज डिजिटल चॅनेल नेटवर्क. जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील वन व महसूल जमीन अतिक्रमणधारकांची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढून पात्र अतिक्रमणधारकांना नियमानुसार कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी भूमिमुक्ती मोर्चाच्या वतीने उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे सत्याग्रह आंदोलनाचे निवेदन सादर करण्यात आले. बहुजन मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप आंबोंडे आणि तालुका अध्यक्ष अमोल तायडे यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. सन 1999 ते 2026 या कालावधीत नागपूर येथील जनांदोलन तसेच जिल्हाधिकारी आणि उपवन संरक्षक बुलढाणा यांच्याकडे यापूर्वी निवेदने देण्यात आली, मात्र या प्रश्नाची अपेक्षित दखल घेण्यात आली नसल्याचा दावा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. शासनाच्या निर्णयानुसार पात्र अतिक्रमणधारकांना वन व महसूल जमिनीचे कायम पट्टे वाटप करण्याची प्रक्रिया असतानाही जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील शेकडो बहुजन व आदिवासी अतिक्रमणधारकांची प्रकरणे महसूल प्रशासनाकडे प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणांची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पात्र लाभार्थ्यांना न्याय द्यावा, प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करावा आणि नियमानुसार कायम पट्टे वाटपाची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी भूमिमुक्ती मोर्चाने केली आहे. मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास बैठा सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशाराही मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे. आता भूमिमुक्ती मोर्चाच्या या मागण्यांवर शासन आणि महसूल प्रशासन काय भूमिका घेते, तसेच प्रलंबित अतिक्रमण प्रकरणांवर कधी निर्णय घेतला जातो, याकडे जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील अतिक्रमणधारकांचे लक्ष लागले आहे. अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या सक्षम न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करायला विसरू नका. सक्षम न्यूज डिजिटल चॅनेल नेटवर्क करिता रतन भगत सह मुकिंदा गलवादे, जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी. जळगाव जामोद संग्रामपूर तालुका भूमिमुक्ती मोर्चा बहुजन मुक्ती मोर्चा संयुक्त संघटनेच्या नेत्यांनी आपल्या या तालुक्यातील भूमिहीनांच्या भूमी हक्क, सामाजिक न्याय, त्यांची कर्जमुक्ती आणि त्यांच्या शेतकऱ्यांच्या झालेले नुकसानीची भरपाई, वन आणि महसूल जमिनीचे पट्टे आदी मागण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी उपविभागीय महसूल विभाग आणि वन विभागाला गेल्या 15 दिवसापासून निवेदन देऊनही अद्यापर्यंत कोणती कारवाई न केल्यानं अमोलजी तायडे या ठिकाणी महेंद्र भास्कर यांच्या नेतृत्वामध्ये देदाजी तायडे, नाना तायडे, भरत मुंडेजी यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी हा बहुजन आदिवासी बांधवांचा हा सत्याग्रह या ठिकाणी सुरू झालेला आहे. सरकारला, प्रशासनाला एवढंच सांगणं आहे की एसडीओ साहेबांनी या ठिकाणी अशी त्याला काय म्हणता येईल पॉझिटिव्ह चर्चा केली की या भागातल्या आदिवासींचा जो मूलभूत प्रश्न आहे त्यांच्या जमिनीतून या बाबतीमध्ये तात्काळ बैठक बोलवतो. वन हक्क समित्यांना कार्यान्वित करून त्यांच्याकडे अधिकृत असे कागदपत्र आहेत अशा लोकांना त्यांना जमिनीचे पट्टे देण्याच्या प्रक्रियेमध्ये कशी मदत करतील त्या दिशेने त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. येत्या 8-10 दिवसामध्ये ते बैठक घेणार आहेत असं ते बोलले असल्यामुळं आम्ही या लोकांच्या भावनांना आवर घालून पुढची लढाई कशी तीव्र करता येईल या ठिकाणी सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी जर का प्रशासनानं येत्या 8 दिवसामध्ये या संग्रामपूर तालुक्यातील, जळगाव जामोद तालुक्यातील दलित आदिवासींच्या वन हक्काच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये, महसूल जमिनीच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये, शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या त्यांच्या नुकसानीच्या बाबतीतला, आर्थिक मदतीच्या बाबतीमध्ये, त्यांच्या शबरी, रमाई, घरकुल आणि इतर ओबीसीच्या घराच्या बाबतीत घरकुल जे निवासी पट्ट्याच्या बाबतीमध्ये जो शासन निर्णय याची अंमलबजावणीच्या बाबतीत ठोस कारवाई केली नाही तर या ठिकाणी भूमिमुक्ती मोर्चा आणि बहुजन मुक्ती मोर्चाच्या स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा या ठिकाणी.